हरतालिका व्रत. हरतालिका व्रत हे महिलांनी पाळलेले कडक व्रत आहे. हे व्रत अन्न किंवा पाण्याशिवाय तीजच्या सूर्योदयापासून चतुर्थीच्या सूर्योदयापर्यंत केले जाते. उपवासाच्या आधी फक्त सात्विक भोजन केले जाते व पूजेची पूर्ण तयारी केली जाते. ब्रह्ममुहूर्तावर फळे व मिठाईचे सेवन करून दिवसाची सुरुवात होते. हरतालिकेचे व्रत हे हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व धुतलेले वस्त्र परिधान करून मगच करावे. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करत आहोत असा संकल्प करावा, मग पूजा करावी. पूजेचे स्थान स्वच्छ व सुशोभित करावे. शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी केळी बांधतो तसे केळीचे खांब चौरंगाला बांधावे व चौरंग फुलांनी सजवावा. हरतालिका हा शब्द 2 संस्कृत शब्दापासून आला आहे. हरत म्हणजे अपहरण व आलिका म्हणजे स्त्रीची मैत्रीण होय. हरतालिका व्रताचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. या दिवशी घरातील व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. हरतालिकेचा कडक उपवास करणे शक्य नसल्यास ताजी फळे खावीत. सफरचंद, केळी, डाळिंब आणि बेरी हे फळे खावीत. त्यांच्यामध्ये जीवनसत्वे व खनिजे भरपूर असतात व ही फळे ऊर्जेची पातळी राखून उपवास करणाऱ्यास हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. हरतालिका उपवासासाठी किचकट सोन्याचे अलंकार असलेली शाही लाल साडी योग्य आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात, तर कुमारिका मनपसंत वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात. तज्ज्ञाच्या मते विवाहित स्त्रीने एकदा उपवास केला तर तो दरवर्षी पाळावा लागतो. दक्षिण भारतामध्ये विशेषतः कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये हा सण गौरी हब्बा म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये महिला स्वर्ण गौरी व्रत पाळतात. हिंदू धर्मामध्ये हरतालिकेला मोठे धार्मिक महत्त्व आहे. हा सर्वात आदरणीय सण आहे. हा सण भगवान शिवशंकराची पत्नी माता पार्वती यांच्या सन्मानार्थ समर्पित आहे. पार्वतीसारखा आपल्याला पती मिळावा म्हणून हरतालिका व्रत भारतभरात कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते. गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी हे व्रत केले जाते. हरतालिका व्रतासाठी लागणारे पूजा साहित्य: हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हण, पळी, भांडे, पाट, गंध, अक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दुर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची 12 पाने, कापसाची वस्त्रे, बांगड्या, फणी, गळेसरी इत्यादी होत. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर इत्यादी पदार्थाचा समावेश करावा. त्यानंतर 5 खारका, 5 बदाम घ्यावेत. सौभाग्यवानाचे साहित्य: यामध्ये तांदूळ, 1 नारळ, 1 फळ, 1 सुपारी, आरसा, फणी, हिरव्या बांगड्या 4, हळद कुंकू डब्यात 2, सुटी 5 रुपयाची नाणी. सौभाग्यवान जर देणे शक्य नसेल तर यथाशक्ती रुपयामध्ये दक्षिणा द्यावी. हरतालिका पूजेमधील फुले: यामध्ये चाफ्याची फुले, केवडा, कण्हेरीची फुले, बकुळीची फुले, धोत्र्याची फुले, कमळाची फुले, शेवंतीची फुले, जास्वंदाची फुले, मोगऱ्याची फुले, अशोकाची फुले अशा प्रकारची फुले येतात. यामध्ये जी मिळेल व शक्य असतील ती फुले घ्यावीत. पूजा प्रारंभ: प्रथम आपल्या इष्टदेवतांना हळद कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा. विड्याची पाने 2, त्यावर 1 नाणे व 1 सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना व वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून आसनावर बसावे. नंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरतालिकेच्या 2 मूर्ती ठेवाव्यात. वाळूचे शिवलिंग तयार करावे, अन्यथा हरतालिका मूर्तीसोबत आणलेले शिवलिंग समोर ठेवावे.
घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षता व हळद कुंकू व्हावे व नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा. सुरुवातीला काही तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्याचे आवाहन करावे व पंचोपचार पूजा करावी. चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभित कराव्यात. सुशोभित केलेल्या या चौरंगावर माता पार्वती व शिवशंकराची स्थापना करावी व त्यांची षोडोपचारे पूजा करावी. हरतालिका पूजा करताना सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे, अखंड सौभाग्य लाभू दे, अशी प्रार्थना करावी. धूप दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री फुले व्हावीत. पूजा करत असताना शिवशंकर व माता पार्वतीचे ध्यान करावे. पूजा झाल्यावर माता पार्वती व भगवान शिवशंकरांना मनोभावे नमस्कार करावा, आरती करावी व प्रसादाचे वाटप करावे. हरतालिका व्रताची उत्तर पूजा. या व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर पूजा करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दही भाताचा नैवेद्य दाखवून मग पारणे उत्तर पूजेच्या दिवशी करतात. नंतर देवतांचे विसर्जन करतात. या व्रताची कहाणी अशा प्रकारची आहे. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फल पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर ते मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणेच हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस हे मी आता तुला सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्षे तर झाडांची पिकले पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली. इतक्या तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली. येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनी तुझकडे मागणी करण्यास मला पाठविलं आहे. म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून गेले. विष्णूला ही गोष्ट कळविली. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा आपत्ती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. त्याला काय उपाय करावा? मग तुला सखीनं घोर अरण्यात नेली. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलेस. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं येथील माझं आसन हल्ले. नंतर मी इथं आलो. तुला दर्शन दिलं. वर मागण्यास सांगितला. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं.
तुला घरी घेऊन गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत म्हणतात. याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करवायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारे त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. त्या दिवशी बायाने जर काही खाल्लं तर त्या 7 जन्मबंध्या विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनीस यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. अशी ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा प्रकारे हरितालिका व्रताचं महात्म्य आहे. अशा प्रकारची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.